आमच्या डोक्यावर बसू नकोस, कळलं? आमच्याशिवाय तुझ्या अस्तित्वाला काही एक किंमत नाहीये, तुला कुणीही विचारणार नाहीये. सम्राज्ञी, तेव्हा स्वतःची पायरी सांभाळून वाग, समजलं? सम्राज्ञी, चुकले मी. मी पुन्हा असं करणार नाही. मरेन मी, सम्राज्ञी. यावेळी या रिपुने मला पूर्णपणे अडकवून टाकले. घरात तर तिने प्रत्येकाला आपलंसं करून ठेवलंच आहे, पण माझ्यामुळे तुळजाईला सुद्धा तिने माझ्यापासून दूर केला आहे. मला काहीतरी करून तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणावंच लागेल. बाबांसाठी पाणी आणायचंच राहील. जगदंबा, जगदंबा, किती भोळी आहेस ग तू. तुझ्या आईला तर मी सहज माझ्या बाजूने वळवलं, आता तुझ्या बाबांनाही वळवायला मला वेळ लागणार नाही. उमा, अगं तू माझं अंथरून घातलंस, हे समजा तू आवरून ठेवलंस. काका, अहो तुम्ही लवकर झोपता ना, आणि इथे अंथरूण घालायला पण तुमचं कोणी नव्हतं, म्हणून मी हे काम केलं. अगं पण तुझा पाय बरा नाही, तू कशाला केलंस काम? हे जगदंबानं केलं असतं, रोज हौसेनं करते ती. माहिती नाही हो का आज इकडे आली नाही. ती माझ्यावर रागवली आहे ना, म्हणून तिची काही करायची इच्छा नसेल. असं पण हे लई चुकीचं आहे. म्हणजे मनात राग असला तरी आपण आपलं काम करायच पाहिजे, नाही का जगदंबा? काय बाबा? हे समद घालायची जबाबदारी तू घेतली आहेस ना, मग आज का पूर्ण केलं नाहीस? उमाला जास्त काम पडावं म्हणून? अगं ती बिचारी पोर लंगडत पाय सांभाळत समद केलं तिनं. जगदंबा, तू उमाचा असा रागराग करणं बरं नाही. तू रागवली तरी सुद्धा समद काम कराया, समद्यांना मदत कराया ती किती पुढे असती बघतीस ना. आणि तू काय बोलतीस तिला? तुझं आज सकाळचं पण बोलणं मला अजिबात आवडलेलं नाही. उमा, बस बर बाळा, तू पाय दुखत असेल तुझा, बस बस. काका, हो तुम्ही उगाचच बोलला बिचारीला. काही बिचारी नाही, काही नाही. ती चांगली वागली तर मी कौतुक करतोच ना तिचं, आणि चुकीची वागली तर रागवायच पाहिजे. तू तिची काळजी करू नको, तू तुझी काळजी घे. हा, मला तर जगदंबाचीच खूप काळजी वाटते हो काका, कारण पुढचा जो मी डाव टाकणार आहे त्यानंतर जगदंबा वाचूच शकणार नाही. जगदंबा, काय ग, काय झालं? अशी उदास का बसलीयस? काय नाही. काही नाही कसं? दिवसभर बघतीये, तुझा चेहरा पडलेला दिसतो. मी तुझी काकू आहे ना बाळ. आपण खूप वर्षातून भेटत असलो तरी तुझ्या मनात काय चाललंय ते समजतंय मला. उमामुळे उदास आहेस ना तू? नाही ग, असं काही नाही. मला माहितीये. तुला सांगू, ती पोरगी मला आवडत नाही. का
सारखी पुढे पुढे करत असते, आगाऊपणे बोलत असते. आज सुद्धा तू केलेल्या कामाचं श्रेय तिनंच घेतलं ना? हो, खरंच ती चांगल्या मनाची पोरगी नाही. तू का ऐकून घेतेस? का काहीच करत नाहीस? मी काय करणार काकू? अगं, तू खूप काही करू शकतेस. तू काय काय चमत्कार केले ते समज माहितीये मला. मग त्या पोरीला धडा शिकवणं एवढं जड जातंय तुला? तसं नाही काकू, पण ती आई बाबांची लाडकी आहे. ती तुझ्या तुझ्याची भक्त आहे ती. ते काय बी असू दे, पण ती माणूस म्हणून चांगली नाही ना. मला असं सारखं वाटतंय तिच्यात काहीतरी असुरी प्रवृत्ती आहे. म्हणून तुला सांगते, चांगला धडा शिकव तिला. म्हणजे काय करू? अगं, असुराला शासन मिळालं पाहिजे ना. मग तिच्या आत जर असुर असेल तर त्याला शासन मिळालंच पाहिजे ना. आणि यात काय बी चुकीचं नाही. आणि तू तिच्या भोळ्या बाबड्या रूपावर जाऊ नकोस. चांगला धडा शिकव तिला. तिच्या आत जर असुर असेल तर त्याला असुरासारखी वागणूक मिळालीच पाहिजे. माझ्या योजनेतला पुढचा डाव खेळली आहे. जगदंबाच्या डोक्यात विष घालून दिलं. आता तिनं जे आजपर्यंत केलं नव्हतं ते आता ती करणार. आता फक्त उद्याचा दिवस, सगळं काही बदलून जाणार. आता माझा अखेरचा वार करण्याची वेळ आली. जगदंबा, आता तुझा खेळ संपला. किती वेळा वाजवत राहायची मी बासरी? मला सगळ्यांच्या नजरात चुकवून यावं लागतं. मी काय रिकामी बसले नव्हते. आपल्या पुढच्या योजनेवर कामच करत होते. काय प्रगती? सगळं आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे होतंय. आधी तुळजा जगदंबाच्या विरोधात गेली. आता मी जगदंबाच्या घरच्यांना माझ्या बाजूने वळवते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काहीतरी भयंकर शासन करण्यासाठी जगदंबा आता माझ्यावर हल्ला करेल. मी तसं पढवून आली आहे तिला. तिने तुझ्यावर हल्ला केलाच नाही तर? असं होणार नाही. असुरांना शिक्षा झालीच पाहिजे हे मी तिला पटवून दिलंय. वत्सरराज, उमा ती तुझ्यासारखी नाहीये. ती तुळजाचा अंश आहे. ती तुळजा त्या जगदंबावर कितीही रागावली असली ना तरी त्यांच्यातलं नातं जास्त घट्ट आहे. तुझ्या आणि तुळजाच्या नात्यापेक्षा त्यांच्यातला बंध जास्त घट्ट आहे. कळलं? तुला वाटत असेल पण ती जगदंबा तुझ्यावर स्वतःहून हल्ला करायला तयार होणार नाही. मग मी तिला तसं करायला भाग पाडेन. तसे अन्य मार्गही आहेत माझ्याकडे. पण आता सगळं आपल्या योजनेप्रमाणेच होणार. त्यामुळे असुर नरेशांपर्यंत ही वार्ता पोचवा. त्यांना म्हणावं विवाहाची तयारी सुरू करा. जगदंबाला पकडून आम्ही तुळजाला तुमच्या समोर यायला भाग पाडणार. मग तुमचा विवाह. मी लगेचच असुर राज्यात जाते आणि असुर नरेश महिषासुरांना ही शुभ वार्ता देते. काही नाही, बैलाचा आवाज आहे. येत्या 2 दिवसात
आपण त्या जगदंबाला पकडून असुर नरेश महिषासुरांसमोर उभं करू अशी खात्री आहे ना तुला? अर्थातच. मत्सरचा आघात, सुखशांती भस्मसात. मला असं सारखं वाटतंय तिच्यात काहीतरी असुरी प्रवृत्ती आहे. अगं, असुराला शासन मिळालं पाहिजे ना. मग तिच्या आत जर असुर असेल तर त्याला शासन मिळालंच पाहिजे ना. जगदंबा, अगे जगदंबा, अगं लक्ष कुठं होतं तुझं? कधीपासून हाका मारते? अगं काही नाही, असंच काहीतरी चालू होतं डोक्यात. बरं चल, आम्ही सगळे खेळायला चाललोय. नाही ग, मी नाही येत खेळायला. काय ग जगदंबा, असं का करतीस तू? किती दिवस झाले आपण एकत्र खेळलोच नाहीये. उमा आल्यापासून तुला आमच्यासाठी वेळच नाहीये. सारखं तिच्या सोबतच असतेस. असं काही नाहीये. नाहीये ना, मग झालं तर. मग चल की खेळायला, खूप मज्जा करू. नको, जावा तुम्ही सगळे. जगदंबा येत नसेल तर मी येते तुमच्या बरोबर खेळायला. आता माझा पाय पण बरा झालाय. हो हो चालेल, खूप मज्जा येईल.